पावसाळा सुरू झाला की एकच समस्या जवळजवळ सगळ्यांना उद्भवते. बारीक बारीक असणारे किडे, माश्या, त्यासोबतच चाचण हे आपल्या किचनमध्ये भांड्याच्या घासणीवरती किंवा घासलेल्या भांड्यावरती बसले असतात. तर त्यापासून सुटका भेटण्यासाठी मी एक मस्त रेमेडी बनवली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर इथं आपण एक छानपैकी असा घरगुती उपाय म्हणून एक रेमेडी बनवणार आहोत. ही बनवायला खूप सोपी आहे. एकदम घरच्या वस्तूमध्ये तयार करते. त्याचबरोबर तुम्ही किती दिवसभर दरवाजे खिडक्या बंद ठेवला तरी हे किडे घरामध्ये येतातच. त्याच्यामुळे आपण आता महागडे स्प्रे, अगरबत्ती, वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो. ते प्रोडक्ट सुद्धा आपल्या शरीरासाठी घातकच ठरतात. इथे मी एक छोटासा डब्बा घेतला आहे प्लास्टिकचा. आपला कधी न वापरता येणारा आपल्याला हा डबा घ्यायचा आहे. तर इथं माझा संपलेला व्हॅसलिनचा डबा होता, तो घेतला मी. आणि त्याला आता मी चाकूने बारीक होल करणार आहेत. चाकू गरम करून घ्यायचा गॅसवरती, म्हणजे जेणेकरून नाही का चांगल्यापैकी होल होतात. आता हे होल आपल्याला जास्त मोठे नाही करायचे, एकदम छोटेसे होल करायचे, जेणेकरून त्याच्यातून फक्त आपल्याला सुगंध येईल. आणि एक्स्ट्राचे होल करू नका, नाहीतर हे होल जास्त मोठे झालेत ना तर आपल्याला तो आतमध्ये जी रेमेडी बनवणार आहोत ती रेमेडी लवकर संपून जाईल. तर इथे आपल्याला बघा मी व्यवस्थित याला छानपैकी असे होल करून घेतलेले आहेत. आता मैत्रिणींनो, आपल्या पावसाळ्यामध्ये ओलावा जास्त वाढतो, घरच्या आजूबाजूला पाणी साचतं, दरवाजे खिडक्या सुद्धा ओपन असतात. त्याच्यामुळं खूप अशा माशा, इतर कीटके घरामध्ये येतात. आणि स्वयंपाक करताना बाथरूममध्ये, ओलसर जागेमध्ये हे खूप असे आढळून येतात. आणि ते खूप असं बघायला विचित्र पण वाटतं आपल्याला. म्हणून आपण वारंवार घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळे असे उपाय करून बघतो, जेणेकरून आपल्याला त्या माशांपासून, कीटकांपासून एकदम सुटका भेटेल. तर इथे डब्यामध्ये आता आपण काही साहित्य टाकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं एक नंबरचं साहित्य म्हणजे मीठ. तर इथे मी जवळपास मिठाचे 3 चमचे टाकले आहेत. माझ्याकडे डब्बा थोडा मोठा होता म्हणून मी रेमेडीची क्वांटिटी थोडी एक्स्ट्रा ठेवणार आहेत. तुम्ही याला थोडासा छोटा डब्बा घेतला तुम्ही, तर तुम्ही छोटीशी म्हणजे कमी क्वांटिटी केली तरी चालेल. हे मीठ आपलं रेग्युलर खाण्यातलं मीठ घेतलं आहे. तुम्ही सेंधा नमक घेतलं तरी चालेल. आता या मिठामध्ये आपल्याला पुन्हा एकदा दुसरं इन्ग्रेडियंट टाकायचं आहे. तर इथे मी टाकणार आहेत डांबर गोळी. ही डांबर गोळी जंतुविनाशक असल्यामुळे घरामध्ये किटके वगैरे येणार नाही. त्याचबरोबर ह्या डांबर गोळीचा वापर कपाटामध्ये पण ठेवण्यासाठी केला जातो, म्हणजे कपाटामध्ये दुर्गंधी येते कपड्यांची. त्याचबरोबर बेसिनमध्ये, टॉयलेटमध्ये सुद्धा ही डांबर गोळी ठेवलीत ना तर याचा छानपैकी असा सुगंध येतो. आता आपल्याला इथे जवळपास 4 डांबर गोळ्या घ्यायच्या आहेत. आणि ही वस्तू अशी आहेत ना, ही आपल्याला वारंवार वापरात येतेच. म्हणजे तुम्ही एक जर आणलीत ना तर याचा वापर सुद्धा तुम्हाला नंतर करता येतो. पावसाळ्यामध्ये याचा खूप जास्त फायदा होतो आपल्याला, जसे की उबट वास येणे आणि बाहेरचा काही वास येत असेल तर ह्या गोळ्या घरामध्ये ठेवायच्या. लहान मुलापासून ह्या गोळ्या थोडं दूर ठेवा, कारण ह्या थोड्या याच्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स असतात. त्यानंतर आपण याच्यानंतर वापरणार आहोत लिक्विड. हे आपलं कम्फर्ट वापरलं आहेत मी, छानपैकी सुगंध येण्यासाठी कम्फर्टचा वापर केला. आता हे आपण सुद्धा याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 चमच्याच्या प्रमाणे हे टाकणार आहोत, अंदाजे टाकलेलं मी. आता हे लिक्विड खूप छान असा स्मेल देतं. त्याच्यामुळं जर तुम्ही याला टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवलं तरी चालेल, कारण की याचा छान असा स्मेल आपण घरामध्ये असणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपण टाकणार आहोत कापूर. हा सुद्धा खूप असा छान असा सुगंध येण्यासाठी सुद्धा मदत करतो. त्याचप्रमाणे तुम्ही ऐकलं असेल की कापरामुळे घरातील किटके वगैरे दूर जातात. बरेच जण काय करतात, घरामध्ये दररोज संध्याकाळचा कापूर जाळतात. तर का जातात, ते घरामध्ये बारीक बारीक असणारे जंत असतात, किटके असतात, ते मरून जातात, पळून जातात वासाने. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लवंग. इथे मी 9 ते 10 लवंगा टाकल्या आहेत. ह्या लवंगा सुद्धा स्ट्रॉंग स्मेल देतात, म्हणजे या वासाने सुद्धा माशा वगैरे, त्याचबरोबर घरातील जे बारीक बारीक कीटक आहे ते निघून जातील किंवा घरातून नाहीसे होतील. असा हे सिंपल रेमेडी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. त्याचबरोबर आता हे मिक्सचर आपलं तयार झालेले आहेत. हे प्रमाण एकदम योग्य आहे, तसेच युजफुल सुद्धा आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा फरक जाणवेल. त्याचबरोबर आता आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आणि एकदा बनवल्यानंतर हे जवळपास 20 ते 25 दिवस आरामात टिकतात. हे आपल्या रूम फ्रेशनरचं काम सुद्धा करतं आणि कीटके वगैरे पळून लावण्यासाठी सुद्धा आपली घरामध्ये मदत होते. आता हे आपण डब्बीला घरामध्ये तुम्ही 3 ते 4 ठिकाणी ठेवू शकतात आणि खूप कामाची आहे अशी ही रेमेडी. आता हिला आपण किचनच्या वरती ठेवा, म्हणजे किचनमध्ये आपल्या ठेवा रेग्युलर. त्याचबरोबर तुम्ही यासोबतच बेसिनवरती ठेवलात ना तर नॉर्मल जास्त किडे बेसिनमध्येच असतात. बेसिनच्या वरती ठेवा आणि डब्बी थोडी अशी आकर्षित असणारी ठेवा, जेणेकरून कोणाला जास्त समजून पण येणार नाही. आणि नंतर आपण याच्यामध्ये
टॉयलेटमध्ये पण ठेवू शकतो. टॉयलेटमध्ये ठेवल्यामुळं पण याला एक रूम फ्रेशनरचं पण हे काम करेल आणि टॉयलेटमध्ये पण बऱ्यापैकी किटे येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाथरूममध्ये. बाथरूममध्ये काय होतं, बाथरूममध्ये थोडंसं जरी पाणी साचून राहिलं ना, तर तिथे किडे जमा होतात. तर ही रेमेडी मी तुम्हाला दाखवली आहे. खूप इझी आहे बनवायला. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आणि बनवण्यासाठी एकदम घरगुती साहित्यामध्ये तयार होते. हे साहित्य एकदा आणलेत ना, तर तुम्हाला वारंवार वापरामध्ये सुद्धा येतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब